मोमोजचं सारण बनवण्यासाठी आपण कॅबेज आणि इथं गाजर घेतलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये आता थोडं थोडं मीठ घालून घेऊया आणि असंच आपण एक 5 ते 10 मिनटं ठेवून देऊ. सम प्रमाणात घेऊ शकता किंवा कॅबेज जास्त आणि गाजर कमी असं आपण हे ठेवून देऊया. आपण तोपर्यंत मोमोजचं सारण बनवून घेऊया. आता सारण बनवण्यासाठी मी कढई तापत ठेवते. तुम्ही बघू शकता गाजरातलं आणि कोबीमधलं पाणी आपण मीठ लावून काढून घेतलंय. अशा पद्धतीने आता हे सुकी झालेले छान असं. आता आपण कढईकडे जाऊया. कढईमध्ये मी सर्वप्रथम मिरची घालते, त्यानंतर कांदा घालते. आता कांदा छान परतू देऊ. जास्त काही साहित्य लागत नाही सारणासाठी. कांदा परतल्यानंतर आपण कॅबेज आणि गाजर घातलंय. हे छान परतून घेऊ आपण. आता ते पाणी सुटेपर्यंत, म्हणजे याचं पाणी आहे ना, आपण ॲक्च्युली मिठामधून काढलेलंच आहे, पण याच्यात पाणी राहिलं नाही पाहिजे कारण मोमोज फुटतात. म्हणून फुल गॅसवरच असं छान परतून घ्यायचं सारण. आता यात मी काहीही घालणार नाही, फक्त मॅगी मसाला घालणार आहे. हा मॅगी मसाला आहे जो आपण डीमार्टमधून वगैरे आणतो किंवा दुकानातही मिळतो. याचं एकच पॅकेट घालणार आहे, ना मीठ तिखट, कारण हा मॅगी मसालाच आपल्या मोमोजला टेस्ट देणार आहे. हळद पण नाही घातली, काही नाही, सगळं काही याच्यात आहे. मोमोजचं मॅगी मसाला घालते मी आपला भाज्यांचा. हे छान परतून घ्यायचं. आता वरून अशी छानशी कोथिंबीर घालून घ्यायची. सारण रेडी आहे. आपलं मोमोजचं सारण रेडी आहे. गॅस बंद करून टाकू आपण आणि त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ. आता पारी कशी बनवायची ते दाखवते मी तुम्हाला. हा आहे मैदा. तुम्ही गव्हाचं पीठ पण वापरू शकता हेल्दी द्यायचं असेल तर, किंवा दोन्ही अर्धा अर्ध करून पण वापरू शकता. यामध्ये मी घालते मीठ बस, आणि थोडंसं तेल घालूया. साधं तेलच आहे. आणि पाणी टाकून आपण हे भिजवून घेऊ. आता आपण हे भिजवूया. असं छान भिजवून घेऊया. जाडसर नाही भिजवायचं, थोडंसं सैलच भिजवायचं.
मोमो सिद्धू हे पहाडी लोकांचे ट्रेडिशनल डिश आहे, हिमालयन लोकांचे. पण आपल्याकडे पण आता ते फेमस होत आहेत. छान असं भिजवून घ्यायचं पीठ. आणि याच्यावरती झाकण 10-15 मिनिटासाठी रेस्टला ठेवून द्यायचं. ते सारण आपण काढून घेऊया. चला आता आपलं सारणही रेडी आहे आणि पारी रेडी आहे. हे अशी पातळ अशी पारी बनवून घ्यायची मोमोजला छान अशी. लाटी तयार करून घ्यायची. लाटायची. मला सुरुवातीला मोमोज बनवता येत नव्हते ना, तर मी उकडीचे मोदक वगैरे आपण कशी पारी बनवतो त्या पद्धतीने पारी बनवूनच तयार करायची. नंतर मग मी घडी शिकले. येतात बनवायला हळूहळू आपल्या पद्धतीने बनवायची. आता याच्यामध्ये सारण घ्यायचं. जेवढं हवं तेवढं घ्यायचं. अशा पद्धतीने मोमोज बनवायचे. झाला आपला मोमोज रेडी. यालाच आपण असं पण आकार देऊ शकतो. यस, अशा पद्धतीने आपण सर्व मोमोज बनवून घेऊयात. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व मोमोज हे रेडी करून घेतलेले आहेत. आता हे आपण स्टीम करणार आहोत. स्टीम करण्यासाठी आपण एक कुकर घेतलेले आहे. ह्या कुकर आपण गरम करून घेऊया. कुकर त्याच्यामध्ये पाणी टाकूया. दोन 3 तांबे पाणी टाकू आपण याच्यात. आता माझ्याकडे स्टीमर नसल्यामुळे मी ही चाळणीच वापरते. ही चाळणी, ह्यालाच आपण तेल वगैरे लावून घेऊ आणि हे पाणी गरम झालं की आपण त्याच्यात मोमोज घालून घेऊ. म्हणजे आपले मोमोज छान स्टीम होतील. पाणी लवकर बॉईल व्हावं म्हणून आपण हे झाकण ठेवू याच्यावर. पाणी बॉईल झालेले तुम्ही बघू शकता का. आता ह्याला ना थोडंसं तेल लावून घेऊ आपण चाळणीला. आणि आपले मोमोज ठेवून देऊ.
मस्त ह्या चाळणीमधून चारही बाजूने त्याला वाफ लागेल आणि आपले मोमोज छान टीम होतील. परत आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊ. मोमोज एक 15 ते 20 मिनिटात छान स्टीम होतील. नंतर दाखवते मी तुम्हाला. आपले मोमोज रेडी आहेत. आपण हे हळूहळू असे काढून घेऊ. तुम्ही बघू शकता आपले स्टीम मोमोज रेडी आहे. चटणी पण मी तुम्हाला नेक्स्ट टाईम व्हिडिओमध्ये मोमोज चटणी पण दाखवील. छान अशी मोमोज चटणी, स्टीम मोमोज.